पहिले हा रस्ता जाम खराब होता, आता बनवला इथं. गाडी तर बाहेरच लावायचं मला. नमस्कार मित्रांनो, मी ऐकतोय खंडेराव दावडेकर आहे ते या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि आजचा जो वेदर आहे खूप छान आहे, कारण आता जस्ट वाजले 10 आणि तुम्ही बघू शकता अजूनमध्ये धुका आहे, कारण सकाळी 5 वाजता पाऊस पडला इकडे. आणि कालच न्यू इयर 31 होतो. हॅपी न्यू इयर सर्वांना. काल 31 होतं, तर रात्री सकाळी 5 का 5:30 वाजता पाऊस पडला. त्यानंतर हा थंडगार हा वातावरण आहे. आणि आता जस्ट मी निघतोय गावाला, पुणे गावाला, कारण आमच्या गावाला जत्रा जाऊन झाली आहे पुण्याची. जी आमची मोस्ट पॉप्युलर जत्रा आहे असं बोललं तर तिकडे जायचं आहे. मी जाणार एकटा बाईकवरती, बाईक रायडिंग. आपले 2 तासाचा प्रवास आहे. तर चालू आता 8 की 10 वाजले, तर अराउंड 12पर्यंत पोहोचणार आहे. आणि तिकडे जाऊन बघूया जत्रेचा काय सीन आहे आणि काय काय मजा आणि काय काय तिकडे सर्व आहेत. पाय पडायचे, देवांच्या पाय पडायचे, सर्व करायचं. जरा मोठं ब्लॉगिंग करू, नॉर्मल शूट पण करू. आणि खूप दिवसांनी हा ब्लॉग करतात, तर बघा खूपच मजा आहे या ब्लॉगमध्ये. बाय, हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. तेला पण मला सोडायचं स्टेशनला, म्हणून माझ्यासोबत येते. आता आपण जाणार आहे कल्याणशी. कल्याणवरून दुर्गाडी किल्ला आणि दुर्गाडीवरून पुढे शहापूर मार्गे. अराउंड 2 तासाचा आपली ही राईड आहे, 2 तासा प्रवासामध्ये. बघूया, आरती ब्लॉगिंग करू जाऊ, मस्त मोठे ब्लॉगिंग. आणि आजचा वेदर हा खूप चांगला, म्हणजे सकाळी पाऊस पडता. 10:54 जाता, 11 वाजता राहतं. अराउंड 12 साडेबारापर्यंत 11 वाजतील ना, अजून 12:30 किंवा 1 वाजेपर्यंत मला लेट झाली निघायचा प्लॅन होता 7 वाजता. 7 वाजता निघायचा प्लॅन होता, पण मी उठलो नाही लवकर, त्यामुळं मग आता थोडासा लेट निघायला लागला आहे. 1 जानेवारी आहे 2026चा पहिला दिवस. आणि आज आपली पहिली राईड आहे डायरेक्ट आपल्या गावाला, पुणे शहापूर. आणि यानंतर पण एक राईड आहे जी आहे 7 तारखेला. 7 तारखेला आम्ही निघणार आहेत. आम्ही म्हणजे मी, चैतन्य, ऋषिकेश, मनीष, वैभव आणि बाई पण आहे. आम्ही जाणार आहेत रायगडला. रायगड आमचा फर्स्ट ऑफिशियली फ्रेंड्सची ट्रिप असणार आहे रायगडची. हे रायगडची ट्रिप मी किती महिन्यापासून प्लॅन करत होतो, पण आता ते एक्झिक्यूट होणार आहे. आरामशीरच जायचं, काय एवढी काही घाई नाही. एवढा बेकार रस्ता आहे, ते तोडलं याला. कधी आलो नाही इकडं अजून, म्हणजे आलो आहे पण जाम दिवस झाले, आत्ता आलो नाही. असं बनवायला घेतलेत. खूप पुढे जरा चांगला रस्ता असून दे, खराब नसून तिकडे शहापूर किंवा त्या साईडला. खराब तर नसतीलच, तरी पण बघू. आणि तशी जर ही जत्रा बघितली आमची गावाची, तर ही खूप जुनी म्हणजे जत्रा आहे. तर एक्झॅक्ट तर मला टाईमलाईन तर माहीत नाही, म्हणजे किती वर्ष जुनी आहे. पण एवढं माहीत आहे का, जो आमचा विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे, तो आता 3-4 वर्ष का 5 वर्ष नवीन बांधला आहे. तर खूप आजोबांच्या पण पहिले खरं होतं. आणि खोदकामामध्ये ती विठ्ठल रखुमाईची मूर्ती भेटली होती. मग त्यावेळी तिकडे तो मंदिर उभारण्यात आला. आपण बघू, थोडीशी माहिती घेऊ. तिकडे तो मंदिर उभारण्यात आला. मग तेव्हापासून ती जत्रा होते डिसेंबर एंडिंगला. आणि नंतर मग आता ही जत्रा जी आहे आमची, ही संपल्यानंतर ही जत्रा जाते मशाला, जी मशाची मोठी जत्रा असते तिकडं.
मसोबा ती जत्रा होते. असा हा पूर्ण चेन आहे. पहिले आमची जत्रा भरणार, नंतर मग म्हशाची जत्रा भरणार. आणि हा सकाळ नाही, दुपार व्हायला आली, 11 वाजले. आणि हा दुर्गाडी किल्ला. हे असे कपडे वाहून घालता वरती. हा दुर्गाडी किल्ल्याचा एंट्रन्स. ओके फाईन. आणि ग्रानेट बघून चालवावे गाडी. अरे इथे एवढी ट्रॅफिक का आहे पण. आणि आता आपले आहेत समोर छत्रपती शिवाजी महाराज. त्यांचा हा मस्त भव्य पुतळा आपल्याला घ्यायचा आहे. लेफ्टवरून जायचं. लेस्को मुंबई, भिवंडी, नाशिक, शहापूर. किलोमीटर न दिले. ठीक आहे, शहापूर. आणि इकडे सर्व इकडे बगले आता इथं नॉर्मल टेम्परेचर आहे. 24 किंवा 23 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे. मस्त प्लेझंट टेम्परेचर आहे. रायडिंग करण्यासाठी बेस्ट टेम्परेचर. जास्त गरम पण आहे, थंड पण नाही, नॉर्मल. थंडी पण नाही वाजते. आता मी गाडीला मॅप लावलेला, पण काही टेक्निकल रिझनमुळे माझ्या गाडीला मॅप कनेक्ट नाही झाला आहे. कारण तो जो गाडीचा ॲप्लिकेशन्स आहे त्याला अपडेट नाही केला मी. आणि तो ॲप्लिकेशन जो आहे मी जाम महिन्यानंतर गाडीला कनेक्ट करतो, मग तो कनेक्ट नव्हता. बघायला काय त्याचा प्रॉब्लेम झाला आहे, तेव्हा तो मॅप कनेक्ट होईल. तर 11:38 आणि जस्ट आता मी पोचते पडेघा. अजून आहे 40 मिनटाचा रस्ता आहे. 40 मिनिट आता पडेघाला आहे. बघा पुढचा सीन. रस्ता तर एकदम भारी आहे, एकदम मस्त स्पीड मेंटेन होते. बघायला पुढे. आता मित्रांनो आपण शहापूर तर क्रॉस केलेला आहे. आता फक्त आपला 20 मिनिटाचा रस्ताच बाकी आहे. आणि ही नदी आहे, नदीचं नाव काय मला माहीत नाही आहे. आणि हा मंदिर. आणि इकडूनचा रस्ता खराब आहे जरा. आजूबाजूला झाडं आहेत ना, थंडी वाजते. पण पुढून गाडी येईल तर समजणार आहे ना. आणि थोडी सेफ्टी. कनेक्ट झालं मोबाईल. हां. सो आता गाव आहे त्याच्या पाठी, थोडासा चढा नाही इथून. सकाळी आलो असून जाऊन मजा जावं. कसं धुका बिका असतं ना सकाळी, पण काय करण्यासाठी मी उठलो नाही आहे. माझी चुकी. माझं रुटीन दाखवते. रुटीन हो.
पहिले हा रस्ता जाम खराब होता, आता बनवला इथं. गाडी तर बाहेरच लावायचं मला. तिथे 12:45 झाले पोचता म्हणजे समजा म्हणजे 10:30, 11:30, 12:30, 2 तास. सो गाईज वेलकम टू ठुणे. गाडी मला इकडेच लावायला लागेल कारण आतमध्ये नाही येत, सो इथंच लावायला लागेल मला. तर रात्रीचे काय दुपारचे 12:50 म्हणजे आता 1 वाजेल आणि जस्ट पोचलो आहे आम्ही ठुणेकर. डायरेक्ट घरी जायचे, उद्याचं गाडी लावलं तिकडे मी. आणि नंतर मग यात्रामध्ये येऊ फिरायला जरा काय काय भेटतो इथे. मंदिरात पाया पडू, कुलच्या पाया पडू. पाण्यात बसणार आहे मी. सो आहे आम्ही ठुणेकर आणि श्री विठ्ठल रखुमाई देवस्थान, श्री क्षेत्र ठुणे. वेलकम. आता मी काही एवढं दाखवणार नाही, डायरेक्ट घरी जाण्यानंतर जत्रामध्ये होत आहोत मी बघू. ते पण असं हेल्मेट काय चाललंय, हेल्मेट घेऊन असा फिरतो मी गावामध्ये. जरा बघू, आपण थोड्या वेळानं भेटूया हो झाल्यानंतर. आणि हा आहे आमचा मंदिर, पण थोडं बघूया. आणि एक गावातले घरं कौलारू सर्व ही आपली ज्या गावची जत्रा आहे ती म्हणजे कधी पण चालू झाली असं म्हणजे काय इथं वैशिष्ट्य? तुमच्या आधी पण चालू होती? तेव्हापासून जत्रा चालू आहे आपली. आता 3रा दिवस आहे ना? आता 3रा दिवस. वर्षी 3 दिवस असते पण यावर्षी 4 दिवस केल्या. आता ही जत्रा उठून तिथे मशाल जाणार ना? आता वाजले तो अराउंड 2 वाजतील आणि आता जेवायचं आहे. जेवल्यानंतर आपण जाऊ मंदिरामध्ये पाया पडायला. जेवू नंतर मग जाऊ. गाव म्हणजे आपल्या लहानपणाच्या आठवणी खूप साऱ्या, आणि त्यात गावची जत्रा म्हटलं तर वेगळेच काय अनुभव. मुंबईत तिला महोत्सव म्हणतात पण गावाकडे जत्रा म्हणजे जत्रा. आणि यात आमची ही ठुणे गावची जत्रा. समोर असे हे भव्य असे विठोबा रखुमाईचं मंदिर. आता आपण गाभाऱ्यात आहेत आणि मी ही जत्रा फिरतोय माझ्या दादाबरोबर, जगू दादाबरोबर. आता हे विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे म्हणून ते रोजच भजन हरिपाठ हे चालू असतं. समोरच आहे अशी अप्रतिम विठ्ठल रखुमाईची मूर्ती. जे वैशिष्ट्य आहे ते सांगणार आहे. परंपरेनुसार 45 वर्ष पूर्वी परंपरा ते म्हणतात. अशी परंपरा ही 45 वर्ष पूर्वी चालू झालेली परंपरा अखंड राहून यासाठी हा उत्सव चालू आहे. आज गोरोबा काकाची पुण्य आहे, ते पुण्याच्या हा फळ आहे.
हा जो विठ्ठल रखुमाईचं मंदिर जो आहे खूप जागृत आहे. त्या कारणाने त्यांचं लहान मुलांचं नवस असतो ते इथे या पाळण्यात वजन करून कंप्लीट केला जातो. आणि खाली उतरल्यावर तिथे आहे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती. सो आता जगुदादा आणि मी जरा थोडी जत्रा फिरतोय. इकडे सर्व मिठाईंचा स्टॉल आहे. इथे शिवड्या सर्व. तुला मागे राहू दे, आठ घेतो का नाही गावाला आले बघू दे. मी काय वाटतो मी बोलणार पण नाही अजिबात आता यंग पिढी नाही एवढं जत्रामध्ये आवडतो पण एवढं नाही. जत्रा मजा येते. आमची आगरी मोठी जत्रा होती आणि बदलापूरला जत्रा होता पहिली आमची गावची जत्रा आणि नंतर मच्छी जत्रा पण येणार आहे. हां चपली त्या मंचुरियन स्टॉल. 30 रुपये काही बी घ्या 30 रुपये. या काय काही बी घ्या 30 रुपये 30 रुपये. तर गाडी लावली तिकडं. आम्ही आलो आता जरा स्वतःवर मल्यावरती आणि मस्त हां भाजीपाला लावलाय. कारली काकडी काय काय लावले. इथं पुढे वांगी मिरची सगळं घालतात जेवण. जेवणाला पूर्ण नॅचरल. हां वगैरे आहे त्याने आवाज. आता आपण एक्सपिरियन्स करणार आहोत गावाकडचे जनजीवन. भारी सगळी भारी गेलं सगळं. हां पप्पाला ना काय कुत्रा आहे.
ते इथे पूर्ण आहे नॅचरल सर्व, कारली, वांगी, काकड्या आणि लाईट पण नॅचरल सोलर पॅनलवरती. लोक जे खातात ते सर्व नॅचरल खातात. आपण मुंबई साईडचे सगळे आम्ही अननॅचरल. इथं पपई आहे. तस पाण्याची पण सोय आहे ना, पाणी सगळं. तिकडे कुत्रा आहे राखण करण्यासाठी. इकडे पण हे काय लावतात पुढला हे हेच काढले काकडी दिवस सगळं तेच आहे का? सगळं त्याच पपई हे आंबे. मग सगळं मार्केट मिळतो ना हे आपल्या घरच्यासाठी. घ्यायसाठी. हे दोन्ही ते दोन्ही पहिले कुत्री पाळायचं ना, आता कुठं कुत्री पाळायला. काय आता बिल्डिंग मध्ये कुठं कुत्री पाळलो आम्ही. पहिले कुत्रा होता ना माझ्याकडं. सगळं याच्यावर शेणसाठी उडवलंय. आणि खत पण नॅचरल. तिथं पण अप्पा अप्पा सफेद सफेद फुलं आहे, सफेद टाकतात. आता आम्ही फिरतोय काकडींच्या यामध्ये, आणि काकड्यात पण 2 प्रकारच्या काकड्या आहेत. दोन प्रकारची एक एक हिरवी आणि एक सफेद. हिरवीवाली कडू असते का? नाही हिरवीवाली पण खायला तशीच आहे. हां आणि सफेद फुलं ही कशी आहे, ही लांब आहे. हां, म्हणजे वाढण्यामध्ये का साईजमध्ये? ही अशी लांब होते. ही सफेद आहे ना, हिरवी ही हिरवी. हां. आणि ती सफेदवाली शॉर्टमध्ये होते, सफेद शॉर्ट छोटीमध्ये. बोरवी आहे. इथं आमची बोरवेल. हे मूग. शेंगदाणा, वांगी, मिरची, वाल. भारी असं स्वतःला मस्त. हा स्वतःला मस्त. पूर्ण दिवस दिवस इकडे जातो. ते एक बार बंद करायला लागतं एवढी. लांब लांब. ही वाली ही आहे का पिवलीवाली? ही सफेद. बस तर बस त्याने भोजन आहे भाई. इकडे सफेदवाली नाही नाही, ती हिरवी आणि ही सफेद. ही सफेद. हे पूर्ण प्लॉट सफेद तर हिरवीचा. की जागे असं झाला या हां? की जागे म्हणजे असं एक सवय करून 1 एकर म्हणजे पूर्ण. सगळं जास्त असत. टोटल आपण करायचं ना, टोटल 3 एकर मध्ये. 3 एकर. 3 एकर मध्ये पूर्ण. हा मला पसरलाय. भारी. रात्री बघ इथं, हां? रात्री आराम करायला मस्त इथं. भारी आवेशी एकदम. मच्छर असतील का रात्री? नाही काहीच नाही, काहीच नाही.
बटाटा भारी ना, सगळा घरचा पिकतोय, घरचा खायला, जास्त बाहेरचा खर्च पण नाही. एवढा पण आहे. परत जत्रेमध्ये येऊन थोडासा प्रसाद आणि जे पप्पा मम्मीला आवडतात ते घेतले खायला, पेढं बेडं. आणि आता इथे भजन चालू होणार आहे. हां चला मग येतो मी, ये मग कधी घरी आमच्या. चला ये मग आमच्या घरी कधी. लग्नाला कोणचं लग्न? माझा माझ्या लग्नाला जाम टाईम आहे अजून. लग्न तुझे आहे कधी झालं? सकाळी आलोय. हां आता वाजलेत 3:41 आणि जस्ट मी निघालो आहे बाय करू. अराऊंड 2-10 रस्ता आहे आणि आता रस्ता काय दाखवू शकत नाही कारण तो श्रीमंत रस्ता आहे. आता पुढे कॉन्सर्ट रायडिंग 2 तासाचा रस्ता आहे, घरी पोहोचतो. बोलू आता चला बघूया अजून काय, कारण आज तर खूप मजा आली गावामध्ये सर्व. भेटूया पुढे पुढच्या रस्त्यामध्ये, कुठे चांगला जर आला तर मग शूट करू, नाही तर मग लाईक घरी भेटू आपण.